नमस्कार बंधू भगिनींनो. आभा कार्ड ABHA आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट, थोडक्यात आभा. आभा कार्ड हे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याखाली आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे. तर ते आपण कसं तयार करायचं आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यूट्यूबवरती व्हिडिओ शोधण्यासाठी PS कॉमर्स स्पेस 30001 या नंबरचा तुम्ही उपयोग करू शकता किंवा आभा कार्ड असे विविध शब्द वापरून तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शोधू शकता. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आपल्याला आभा कार्ड मिळणार आहे आणि त्याच्याबद्दलचे फायदे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्यासमोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये शुभ्र शिधा पत्रिका धारकांसह राज्याच्या सर्व आदिवासी नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष रुपये 5 लाख किंवा 5 लक्षचे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत, म्हणजे मिळणार आहेत. त्या अनुषंगाने आभा कार्ड काढण्याची कार्यपद्धती तसेच व्हिडिओ लिंक या व्हिडिओसोबत किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येत आहे. त्यानुसार सर्व नागरिकांनी आभा कार्ड काढणे आवश्यक आहे. आभा ABHA आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट कार्ड हे तुमच्या आरोग्याची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी एक 14 अंकी ओळखपत्र आहे. तुम्ही हे कार्ड ऑनलाईन, मोबाईल किंवा कम्प्युटरद्वारे किंवा ऑफलाईन स्वरूपात रुग्णालय किंवा CSC केंद्राद्वारे अत्यंत सोप्या पद्धतीने मोफत काढू शकता. ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कशी करायची ते आपण पाहूया. अधिकृत संकेतस्थळ नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या ABHA नोंदणी पोर्टलवर जा. आपला आभा क्रमांक जो आहे तो तयार करा. हे त्यावरचं पोर्टल आहे https://abha.abdm.gov.in या संकेतस्थळावर जा आणि नोंदणी करा. पहिला पॉइंट आहे आता क्रिएट आभा नंबर. मुख्य पानावरती क्रिएट आभा नंबर हा पर्याय निवडायचा आहे. क्रिएट आभा नंबरवर क्लिक करा व सर्व तपशील व्यवस्थितपणे भरा. नोंदणीसाठी आवश्यक माहिती आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हे खूप महत्त्वाचे आहेत. नोंदणीसाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करा. मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, पत्ता व ईमेल ID या सर्व गोष्टी तयार करून किंवा लिहून घेऊन ठेवा. जास्त करून आधार कार्डचाच वापर या ठिकाणी केला जातो कारण सर्वांकडे आधार कार्ड आहेत. OTP पडताळणी. तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP वन टाइम पासवर्ड टाका. तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर किंवा मोबाईल क्रमांकावर एक वेळचा पासवर्ड OTP तो टाका. आभा ॲड्रेस तयार करा. तुमचे नाव किंवा पसंतीचे युजरनेम टाका. उदाहरणार्थ आपण घेतले हे नाव आहे. नाव टाका .surname@abdm अशा प्रकारचा एक ॲड्रेस अगोदरच तयार करून तुम्ही ठेवायचा आहे. कार्ड डाउनलोड. त्यानंतर पुढचं स्टेप आहे कार्ड डाउनलोड. यशस्वी नोंदणी झाली तुमची की तुमचे 14 अंकी आभा कार्ड स्क्रीनवर दिसेल. ते तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोड करून ठेवा. तर ही झाली ऑनलाईन प्रोसेस. ऑफलाईन प्रोसेस कशी ते पाहूया. ऑफलाईन नोंदणी प्रक्रिया. जर तुमच्याकडे मोबाईल किंवा इंटरनेट नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा अधिकृत कॉमन सर्व्हिस सेंटर CSC ला भेट देऊ शकता. तिथे तुमचे आधार कार्ड आणि तुमचे ओळखपत्र दाखवून संबंधित कर्मचारी तुम्हाला आभा कार्ड तयार करून देतील. टिप काय आहे पहा. टिप हे कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य नसले किंवा नाही तरीही ते आधार कार्ड असल्यास नोंदणी प्रक्रिया करणे अतिशय सोपे होते. आभा कार्ड काढण्याची व्हिडिओ लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे किंवा कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. तर त्यावरती तुम्ही क्लिक करून ही सर्व प्रोसेस मी जी सांगितली आहे ती तुम्ही करायची आहे. आता मी कशी करायची प्रोसेस प्रत्यक्ष सुद्धा तुम्हाला एक कार्ड डाउनलोड करून दाखवणार आहे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आरोग्य सेवांना अधिक डिजिटल आणि पारदर्शक करण्याच्या दिशेने
टाकलेला महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. याचे कारण मुख्य म्हणजे नागरिक, कर्मचारी सर्वच आरोग्य नोंदी एकत्र करणे व त्या सुव्यवस्थित ठेवणे यासाठी करणार आहे. आभा कार्डमुळे प्रत्येक नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना आरोग्य इतिहास म्हणजे हेल्थ हिस्ट्री डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे किंवा होणार आहे. आभा कार्ड बनवणे अतिशय सोपे आहे. कर्मचारी आणि नागरिकांनी आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून abha.gov.in वर किंवा आभा ॲपद्वारे सहज कार्ड तयार करू शकतात. स्क्रीनवर दिलेली जी लिंक आहे ती तुम्ही Google किंवा Chromeमध्ये जाऊन काय करा, टाईप करा किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये ही लिंक तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही ही प्रोसेस पुढे करू शकता. आता मी ही लिंक टाईप करतोय आणि Chromeवरती किंवा Googleवरती जायचं आहे. सर्च बारमध्ये ती लिंक टाईप करा आणि एंटर किंवा नेक्स्ट म्हणा. पहिलीच आपल्याला लिंक दिसते बघा, ऑफिशियल वेबसाईट, त्यावरती क्लिक करा. बघा इथे आलेला आहे क्रिएट आभा नंबर. आता आभा नंबरवरती क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप आलेली आहे बघा आपल्याकडे, क्रिएट आभा नंबर युजिंग आधार. तर त्याच्या खाली आलेलं आहे क्रिएट युजिंग आभा नंबर युजिंग ड्रायव्हिंग लायसन्स. तर ड्रायव्हिंग लायसन्स सगळ्यांकडे नाहीये, आपण आधार कार्ड घेऊनच ही प्रोसेस करूया. तर आभा कार्डवरती बघा हँड दिसतोय, बोर्ड दिसतोय, त्यावरती क्लिक करा. आता तुम्हाला स्क्रीनवरती बघा 4 प्रोसेस करायच्या आहे. कन्सेंट कलेक्शन, 2 नंबर आहे आधार ऑथेंटिकेशन, 3 नंबर आहे कम्युनिकेशन डिटेल्स आणि लास्ट आहे आभा ॲड्रेस क्रिएशन. तर आपल्याला इथे आधार नंबर आपल्याला दिसतोय बघा, आपल्याकडे आपला आधार नंबर आहे. या ठिकाणी आपला आधार नंबर टाईप करायचा आहे. आपण टाईप केलेला आधार नंबर आपला करेक्ट आहे का नाही पाहण्यासाठी या डोळा किंवा आयचा जो आयकॉन आहे यावरती क्लिक करा. आपण टाईप केलेला आधार नंबर आपल्याला दिसेल. हा आधार नंबर तुमचा तुम्ही टाईप करायचा आहे. हा इथे दाखवलाय मी फक्त, पण तुम्ही तुमचा स्वतःचा या ठिकाणी टाईप करा आणि आयकॉनवरती क्लिक करून खात्री करा की माझाच आधार नंबर बरोबर आहे का. एक जरी नंबर चुकला तरी हे पुढे क्रिएट होणार नाही किंवा चुकीचं क्रिएट होईल. त्यामुळे आधार नंबर बरोबर आहे का याची खात्री या आयकॉनवर क्लिक करून नक्की करून घ्या. आपला आधार नंबर बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर पुढे जायचं आहे. इथे आय ॲग्री वरती क्लिक करा. नंतर आपल्याला आधार नंबरला जो मोबाईल नंबर अटॅच आहे त्यावरती OTP येईल. तो आलेला OTP या ठिकाणी काय करायचा आहे, टाईप करायचा आहे. आधार OTP वर क्लिक करा. नंतर कॅप्चा टाईप करायचा आहे. कॅप्चा आपल्याला 1+4 असा दिलेला आहे. तर तो त्याची बेरीज आली 5. 5 टाईप करा आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला पुढील स्क्रीन दिसेल. OTP आला की OTP तुम्ही त्या ठिकाणी टाईप करायचा आहे. OTP साठी आपल्याला जागा दिसते. त्यानंतर खाली आपण जो नंबर आधार कार्डला लिंक केला होता तोच नंबर या ठिकाणी काय करायचा आहे, टाईप करायचा आहे. तुमचा जो नंबर असेल आधार कार्ड लिंक केला तोच नंबर तुम्ही टाईप करा. नंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. माझा नंबर करेक्ट आहे. कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. ईमेल ॲड्रेस जो आहे तो आपला या ठिकाणी टाईप करायचा आहे. ईमेल ॲड्रेस टाईप केल्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. ईमेल ॲड्रेस व्हेरिफिकेशन लिंक माझ्या ईमेल ॲड्रेसवरती सेंड झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. आभा ॲड्रेस आपण टाईप करायचा आहे. खाली आपल्याला नमुना म्हणून दिलेला आहे बघा, कसा टाईप करायचा आभा ॲड्रेस. तुम्ही माझा आभा ॲड्रेस घेतलेला आहे. तुम्हाला जो आवडेल दिलेल्यापैकी एक घ्या किंवा अशा प्रकारचा तुम्ही तयार करू शकता. आता क्रिएट आभावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी माझा फोटो, नाव, आधार क्रमांक, ईमेल ॲड्रेस, आभा ॲड्रेस, लिंग, जन्मतारीख, मोबाईल नंबर सर्व माहिती यावरती स्क्रीनवरती आलेली आहे. इथे डाउनलोड आभा कार्ड असा एक ऑप्शन दिसतो. प्रिंट आभा असा पण एक ऑप्शन आहे. प्रिंट PVC. तर आपण आता सध्या आभा कार्ड डाउनलोड करून घ्यायचंय आणि नंतर आपण सेपरेट प्रिंट मारू शकतो. मोबाईल किंवा कम्प्युटर टॅबलेटचा वापर करून आपण ही प्रोसेस करू शकतो. तर डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड आभा कार्ड यावरती क्लिक करा. तर माझा आभा कार्ड डाउनलोड झालेलं आहे. आभा कार्ड डाउनलोड झालं की तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही ते चेक करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला प्रिंटसुद्धा मारता येईल. कलर प्रिंट मारा, त्याला लॅमिनेशन करून घ्या आणि आपल्याला जेव्हा आपण आजारी पडू तेव्हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर हे आभा कार्ड जे आहे ते आपण दाखवून प्रति कुटुंब प्रति वर्षाला 5 लाख रुपये आपल्याला काय मिळणार आहे, शासनाकडून मेडिकल बिल भरण्यासाठी मदत मिळणार आहे, आर्थिक मदत मिळणार आहे. डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला आभा कार्ड दिसते. तर याची प्रिंट मारून तुम्ही फोल्डिंग करून त्याचं लॅमिनेशन करून घ्या. म्हणजे फ्रंट साईडला तुमचा फोटो आणि मागच्या बाजूला तुमच्या ज्या सूचना किंवा इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या ठिकाणी येतील. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण उपयोगी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.